हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण 2 प्रकारे वडापाव कसा बनवायचा हे बघणार आहोत. पहिला प्रकार म्हणजे आपण रेग्युलर खातो तो साधा वडापाव आणि दुसरा प्रकार म्हणजे पेरी पेरी वडापाव. हा पेरी पेरी सॉस आफ्रिकेच्या पेरी पेरी नावाच्या मिरच्यांपासून बनवला जातो. पोर्तुगीज क्विझिनचा तिखटपणाला जहाल आणि चवीला अतिशय जबरदस्त असणारा हा सॉस आहे. आपण भारतीय लाल मिरच्या किंवा काश्मीरी लाल मिरच्या वापरू शकता. मी वाळलेल्या लाल लवंगी मिरच्या वापरणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकनला क्लिक करायचं विसरू नका. पेरी पेरी सॉस बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे 3 लहान टोमॅटो, 7 ते 8 वाळलेल्या लवंगी लाल मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, पाच ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 लहान चमचा व्हिनेगर, 1 चमचा लिंबाचा रस आणि लिंबाच्या सालीचा थोडासा किस, 1 मोठा चमचा तेल, आणि चवीनुसार मीठ. कृती: 2 ग्लास पाणी उकळायला ठेवायचे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सोडायचे आणि टोमॅटोच्या साली वेगळ्या होईपर्यंत त्यांना उकडायचे. मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यांची देठं काढून घ्यायची आहेत. देठं काढून झाल्यानंतर मिरच्यांचे तुकडे करून कोमट पाण्यात भिजत ठेवायचे. त्यानंतर लसणाचे काप करून घ्यायचे. लसणाचे काप करून झाल्यानंतर टोमॅटोच्या साली वेगळ्या झाल्या असतील तर गॅस बंद करून टोमॅटो खाली काढून त्यामध्ये थंड पाणी टाकायचे. टोमॅटो थंड झाल्यानंतर टोमॅटोच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि एका मिक्सर जारमध्ये उकडलेले टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, लसूण, सोक केलेल्या लाल मिरच्या, 1 मोठा चमचा तेल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, थोडासा लिंबाचा किस, एक लहान चमचा व्हिनेगर, आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आपला पेरी पेरी सॉस रेडी आहे. या स्टेपला सॉसला क्रीमीनेस आणण्यासाठी तुम्ही मेयोनीजसुद्धा घालू शकता. वडे बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे 6 हिरव्या मिरच्या, कमी तिखट असतील तर, नाहीतर 3च हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. 2.5 इंच आलं, अर्धी वाटी कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, 6 उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 12 चमचे बेसनाचं पीठ. प्रत्येक बटाट्याला 2 चमचे या अंदाजाने घ्यायचे. 1 लहान चमचा बेकिंग सोडा, 1.5 चमचे कॉर्नफ्लॉर किंवा कॉर्नस्टार्च, 1 मोठा चमचा ओवा, अर्धा लहान चमचा हिंग, 1 लहान चमचा हळद आणि पाव. कृती: ओवा हातावर चोळून बेसनाच्या पिठात टाकायचा आहे. ओवा टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
आणि थोडे थोडे पाणी ओतून बॅटर बनवायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी थोडी घट्ट असायला हवी. एका विस्करने किंवा हाताने बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आपलं बॅटर रेडी आहे. हे बॅटर निदान अर्धा तास तरी भिजायला हवं. त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे देठ काढून त्याचे काप करून घ्यायचे. मिरचीचे काप केल्यानंतर कोथिंबीर ओबडधोबड चिरून घ्यायची. आता एका मिक्सर जारमध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, आलं, आणि मीठ टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आपलं हिरव्या मिरचीचं मिश्रण रेडी आहे. आता आपल्याला 2 ते 3 पावांचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे. पावाचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. ब्रेड क्रम्स बनवून झाल्यानंतर मी कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून बटाटे उकडून घेतले. उकडलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घ्यायचे. बटाटे कुस्करून झाल्यानंतर एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिऱ्याची पूड आणि 2 चमचे हिरव्या मिरचीचं वाटण टाकून परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर अर्धा लहान चमचा हिंग आणि 1 लहान चमचा हळद टाकून नीट मिक्स करून घ्यायचं आहे. हळद मिक्स करून झाल्यानंतर बटाटा टाकून नीट मिसळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आहे. आपलं बटाट्याचं सारण रेडी आहे. सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. सारण थंड झाल्यानंतर त्याचे गोळे करून घ्यायचे. गोळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा करू शकता. आता आपल्याला पेरी पेरी वडापावसाठी टिक्की बनवून घ्यायची आहे. सारणाचे गोळे आणि टिक्की बनवून झाल्यानंतर भिजवलेल्या डाळीच्या पिठात 1 लहान चमचा खायचा सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सोडा ऐन वेळेला टाकल्याने वडे हलके होतात आणि कमी तेल शोषतात. वडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घ्यायचे. तेल गरम झालंय का नाही हे चेक करायचे. तेल गरम झाल्यानंतर डाळीच्या पिठात सारणाचे गोळे टाकून घोळून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायचे. वडे 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम ते मोठ्या आचेवर तळायचे. असेच बाकीचे वडे सुद्धा तळून घ्यायचे आहेत. आता पेरी पेरी वडापावची टिक्की बनवण्यासाठी बॅटरमध्ये 1.5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे. कॉर्नफ्लॉवरने टिक्कीचं कवर अजून क्रिस्पी होतं. आता सारणाची टिक्की डाळीच्या पिठात टाकून कोट करून घ्यायची आहे आणि जास्तीचं सारण निथळून घ्यायचं आहे. ही प्रोसेस काट्या चमच्याने केल्याने जास्तीचं बॅटर इझिली निघून जातं. पिठामध्ये घोळलेली टिक्की ब्रेड क्रम्सवर ठेवून व्यवस्थित ब्रेड क्रम्सने कोट करून घ्यायची आहे. ब्रेड क्रम्सचा लेअर पॅटीला एक मस्त टेक्स्चर देतो आणि त्याचबरोबर त्याला एकत्र धरून ठेवतो. ज्याप्रमाणे आपण वडे तळले त्याचप्रमाणे आपल्याला टिक्की तळून घ्यायची आहे. टिक्की दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायची आहे.
टिक्की गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी झाल्यानंतर तेलातून काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे बाकीच्या टिक्की तळून घ्यायच्या. आणि आता गॅस बंद करून तेल कोमट झाल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या तळून घ्यायची. ही प्रोसेस काळजीपूर्वक करायची आहे कारण गरम तेलामध्ये हिरव्या मिरच्या उडतात. वडापाव बनवण्यासाठी पाव कापून घ्यायचे. पहिल्या पावावर हिरवी चटणी पसरवायची आहे. या चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यावर चिंचेची चटणी पसरवायची आहे आणि वडा ठेवून हिरव्या मिरचीने गार्निश करायचे. आता पेरी पेरी वडापाव बनवण्यासाठी पावावर पेरी पेरी सॉस पसरवायचा आहे आणि त्यावर टिक्की ठेवून टिक्कीवर टोमॅटो केचप पसरवायचं आहे. या वडापावमध्ये तुम्ही चीज स्लाइस देखील ॲड करू शकता. आपले 2 प्रकारचे वडापाव रेडी आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा. करून पहा आणि आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.